नमस्कार, मी निकिता. आपण पाहत आहेत एलएस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. राऊतांच्या चांदीच्या विटेच्या ट्विटवर विखे पाटलांचा टोला. राऊत काय ट्विट करतात याला आमची बंदी नाही, पण त्यांनी स्वतःच्या घराची काळजी करावी. त्यांच्या स्वतःच्या घराच्या विटा आता कशा एक एक निघून चालल्या आहेत याकडे त्यांनी लक्ष द्यावे. विखे पाटलांचं वक्तव्य. बीडच्या माजलगावात पत्रकारांना धमकी प्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांची कारवाईची मागणी. तातडीने कारवाई न झाल्यास माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा. मंत्री संजय राठोड यांना ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून प्रत्युत्तर. ठाकरेंनी कुठे कुठे वाचवलं, गद्दारी कशासाठी केली? ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून गद्दारांना प्रश्न. पक्षांतराला लोकमान्यता आहे का? मुळात लोकांना हे पटतं का की हे त्यांच्या भल्यासाठी करत आहेत? लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका असली पाहिजे असं लोकांना वाटतं. संदीप देशपांडे यांचं वक्तव्य. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिर संस्थानचा मोठा निर्णय. तुळजाभवानी मंदिर आज राहणार 22 तास खुलं. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शनाचा कालावधी वाढवला. परभणीच्या पानवत तालुक्यातील यशवाडी येथील त्रिमूर्ती हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे दगडी छत कोसळले. 5 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू. 18हून अधिक भाविक गंभीर जखमी. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात मोहरम उत्सव संपन्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भाविकांची मोठी गर्दी. शहरातील नागरिकांकडून शांतता आणि सौहार्दाचं वातावरण कायम ठेवत उत्सव आनंदात साजरा. परभणी शहरात गोमांस विक्रीवर कोतवाली पोलीस पथकाची पारवा गेट परिसरात कारवाई. 3750 रुपये किमतीचे 15 किलो गोमांस जप्त. कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. मालेगाव मुंगसे येथे अघोरी जादूटोणा गँगला पोलिसांकडून अटक. इला फार्मवर अघोर जादूटोण्याचा प्रयोग करत असताना रंगेहात अटक. आरोपींना रविवारपर्यंत पोलीस कोठडी. पुण्यात शिरूर ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार. डॉक्टरांच्या कक्षात दारूच्या बाटल्यांचा खच. नागरिकांकडून कारवाईची मागणी. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.